एका मोठ्या बातमीला मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी काल तासभर केलेल्या आंदोलनानंतर उपनगरीय लोकलची सेवा ही विस्कळीत झाली होती आणि त्यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालत घरी परतण्याचा निर्णय घेतला होता। त्या परिस्थितीत मशीद बंदर आणि सँडस रोड स्थानकांदरम्यान लोकलच्या धडकेने 2 प्रवाशांच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर काही अजूनही मिळालेलं नाही। वास्तविक मुंब्रा रेल्वे स्थानकानजीक 9 जून रोजी झालेल्या अपघातात 5 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता आणि त्या प्रकरणात 2 अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्या विरोधातच मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी काल सीएसएमटी स्थानकात ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन केलं। त्यात एनआरएमयू आणि सीआरएमएस या 2 संघटना प्रामुख्याने सहभागी होत्या। मशीद बंदर आणि सँडस रोड स्थानकांदरम्यान लोकलच्या धडकेने 2 प्रवाशांच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण हा प्रश्न विचारण्यासाठी एबीपी माझाच्या प्रतिनिधीनं एनआरएमयू या संघटनेच्या सदस्यांची भेट घेतली, पण त्या संघटनेनं अपघाताची जबाबदारी झटकली आणि दुसऱ्या संघटनेवर त्याचं खापर फोडलं। दुसऱ्या संघटनेनं मोटरमन आणि गार्ड्सना अडवून ठेवलं, त्यामुळेच पुढचा अनर्थ घडला असा दावा त्यांनी केला। परत आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरचा रिपोर्ट। आपलं आंदोलन एक झालं सीएसएमटी परिसरामध्ये, नेमकं त्याचं कारण काय होतं, कशासाठी काल हे आंदोलन करण्यात आलं होतं? इंडिव्हिज्युअल कुठल्या एडीएनला किंवा एसएससीला पकडणं आणि उद्या ह्या एक सिलसिला चालू होईल की बाबा कोणालाही उचला कोणालाही टाका, तर वी आर नॉट रेडी टू ॲक्सेप्ट दॅट। सो वी ऑल रेस्पेक्ट द सेंटिमेंट्स अँड व्हॉट एव्हर मे बी, पण ॲक्शन टेकन टू द रेल्वे पीपल इज नॉट जस्टिफाईड। हा आमचा मेन एक प्रोटेस्ट करायचा एक उद्देश होता। काल जे काही झालं सीएसएमटी सारख्या इतक्या मोठ्या स्टेशनवर ज्यावेळी पीक अवर होता त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, प्रवाशांना त्रास झाला, त्याच्यानंतर लोकल बंद झाल्या, 1 तास लोकल बंद होत्या, त्याचा परिणाम काय होतील हे आपल्याला तर माहितीच असताना आपण इतकी वर्ष काम करताय, तर त्याचे परिणाम जे झाले त्याला कोण जबाबदार आहे सर? कालचे जे सीएसटीला जे बंद करायचे जे काही आदेश होते ते आमच्याकडून नाहीच आहे। आम्ही एक व्हेरी डिसिप्लिन वेमध्ये आमचा एक निषेध प्रोटेस्ट मोर्चा आम्ही डीआरएम समोर करून 5:30 वाजता आमचा मोर्चा स्टार्ट झालं आणि 6:15 6:30 पर्यंत आमचं सगळं संपून आम्ही तिथलं तिथे डिस्पोज केलं। आणि हे जे काय जे केलं होतं ते कालची जे प्रकरण आहे ते आमची जे दुसरे जे संघटन आहेत मान्यताप्राप्त संघटन, मी नाव घ्यायला माझा इच्छा नाही आहे, पण त्यांनी हे सर्व केलेलं आहे। त्यामध्ये एनआरएमयू ॲज अ वेल रेकग्नाइज्ड नंबर 1 म्हणजे ऑल एलोन, आम्ही नंबर 1च बोलणार आहे कारण आम्ही ऑल एलोन लढून इलेक्शन जिंकलेलं असं एक मान्यताप्राप्त युनियन आहे। तर आम्ही कधीही इनकन्व्हिनियन्स कोणालाही क्रिएट केलेलं नाही आणि कालच्या जे प्रकरणामध्ये आमचं काही त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही। कॅमेरामन सचिनसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। आता आपण पाहूया दुसऱ्या संघटनेची बाजू। मंडळी, मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलच्या धडकेने 2 प्रवाशांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणात 24 तासांनंतरही कोणावर कारवाई झालेली नाही किंवा या प्रकरणात गुन्हाही दाखल झालेला नाही। त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासन रेल्वे कर्मचारी युनियनला पाठीशी घालत आहे का असा प्रश्न निर्माण होतोय। धक्कादायक बाब म्हणजे सीआरएमएस या युनियननं आंदोलन करूनही जबाबदारी झटकली आहे। आम्ही फक्त आंदोलन केलं पण पुढे घडलं त्याला आम्ही जबाबदार नाही असं सांगून सीआरएमएसनं जबाबदारी झटकली। या संघटनेचे अध्यक्ष प्रवीण वाजपेयी यांनी एबीपी माझाच्या एकाही प्रश्नाचं उत्तर हे नीट दिलं नाही। त्यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकर। आपका जो आंदोलन था वो जीआरपी के खिलाफ और विजेटीआई के रिपोर्ट के खिलाफ था। आंदोलन एफआईआर के खिलाफ था। हाँ, तो इसकी जिम्मेदारी अगर यूनियन ने आंदोलन बुलाया है तो जिम्मेदारी भी उसकी रहेगी ना? जिम्मेदारी आंदोलन बोले तो धरना मोर्चा किया ना, धरना मोर्चा इसमें क्या गलत, धरना मोर्चा किया ना। जिस यूनियन ने बुलाया उसी यूनियन का वो धरना मोर्चा रहेगा ना फिर, अगर उन्होंने बुलाया? दोनों यूनियन ने बुलाया था, पहले हमारी मीटिंग थी, उसका दूसरी यूनियन मीटिंग थी, समझे ना। धरना मोर्चा वहां का धरना मोर्चा ही था केवल। हाँ, तो अभी कल जो 2 लोगों की मौत होगी उसके जिम्मेदार कौन रहेंगे? भाई जिनकी मृत्यु उसके लिए दुखद मृत्यु नहीं होनी चाहिए ना, लेकिन उससे धरने मोर्चे कोई सवाल नहीं, पर कोई रिलेशन नहीं है। वो दुखद हुआ टेक पास नहीं करना चाहिए, टेक पास तो वैसे हम लोग बोलते नहीं करना चाहिए, उसके लिए इससे कोई रिलेशन बिल्कुल नहीं है। तो ट्रैक पैसिंग की वजह से उनकी मौत होगी, आपके धरने की वजह से नहीं हुई? नहीं, कोई बिल्कुल नहीं। तो आपके लोगों ने गाड़ियां नहीं रुकाई? नहीं रुकाई, गाड़ियां नहीं रुकाई। बताइए एक भी इंसिडेंट बता दीजिए गाड़ी सामने हम लोग खड़े हुए हैं और गाड़ी को हम लोग रोका वहां देकर। मोटरमैन को बाहर आने नहीं दिया लॉबी से? ऐसा नहीं है, हमने किसको मना नहीं किया लॉबी से बाहर आने नहीं दिया, ऐसा किसमें नहीं, ऐसा कोई इंसिडेंट नहीं जो हमने मना किया हो। ट्रेन रोको हमारा आंदोलन नहीं था, हमारा आंदोलन सिर्फ
गेट मेंटेन धरना मोर्चातच सीमित था. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे जे आंदोलन झालं त्याची जबाबदारी त्याच्यानंतर जे काही इफेक्ट झाला प्रवाशांचा किंवा लोकलवर त्यांचा आणि यांचा काही संबंध नाही असं यांनी म्हणून पूर्णतः आपले हात झटकारलेले आहेत. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. मंडळी, एक मोठी बातमी येते. छत्रपती